महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनधारकांसाठी नवीन HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितलंय। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी 31 मार्च ही महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख असणार आहे। आता ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे तरी काय? जर का ती नसेल तर तुमच्या गाडीला नेमक्या कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागेल? तुम्हाला तुमच्या गाडीला ही नंबर प्लेट बसवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। जर का तुमच्या गाडीची चोरी झाली तर अशा वेळेस ती गाडी शोधणं अवघड होतं किंवा त्या गाडीचा वापर एखादा गुन्हा करण्यासाठी झालेला असेल तर अशा वेळेस सुद्धा तपास कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागू करण्यात आली आहे। पण जुन्या वाहनांना सुद्धा आता ही HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याची सक्ती केली जाणार आहे। ज्यांच्या गाडीला HSRP नंबर प्लेट नसेल त्यांना 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नेमकं काय? तर HSRP ही एक व्हेकलची लायसन्स प्लेट आहे ज्याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही, कोणताही बदल करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डुप्लिकेट सुद्धा करता येत नाही। आता या HSRP मध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, एक होलोग्राम असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा असतो। हे नंबर प्लेट ॲल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्यूमेरिक कोड सुद्धा आहे। सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो। होलोग्राम स्टिकर प्लेटवरती अशोक स्तंभ असलेला होलोग्राम सुद्धा आहे जो क्रोमियम वरती आधारित आहे। प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे, तो सहज काढता सुद्धा येत नाहीये। आता HSRP प्लेटचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही। यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही आणि त्यामुळे वाहनांची सुरक्षा सुद्धा वाढते। त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही आणि एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या मालकासह सर्व माहिती देते। याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते। केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 च्या नियम 50 नुसार वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे। आता ही सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती? राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटच्या वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांना 530 ते 879 रुपये मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिलेली आहे आणि परिवहन विभागाची पेमेंट लिंक ऍक्टिव्ह सुद्धा झालेली आहे। या किमतीत नंबर प्लेटच्या स्टॅम्प लॉकची किंमत आहे, GST देखील समाविष्ट आहे। आता नंबर प्लेट बसवण्यासाठी नेमके किती पैसे घेतले जाणार? जर का तुमची 2 व्हीलर असेल तर 450 अधिक GST आणि 3 व्हीलर आहे तर 500 अधिक GST आणि 4 चाकी असेल तर 745 रुपये अधिक GST इतकं शुल्क त्याच्यासाठी आकारलं जाणार आहे। दुचाकी आणि 3 चाकी वाहनांसाठी 200 mm बाय 100 mm आणि 285 mm बाय 45 mm आकाराच्या प्रत्येक HSRP प्लेटची किंमत 219 रुपये असेल। त्याच वेळी 4 किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 500 mm बाय 120 mm आणि 340 mm बाय 200 mm आकाराची प्लेटची किंमत 342 असेल। GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्टॅम्प लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अनुक्रमे 10 आणि 50 रुपये असेल। ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।